सुमधुर संगीत ऐकताय. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा दुसरी रात्र. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला तर रोशन पाटील सरांचा, मॅन फ्रॉम तारा. आणि आपण पाहतो या स्पर्धेची संपूर्ण सूत्र आपण पाहतो ॲज अ अँकर, ॲज अ सूत्रसंचालक म्हणून विपुलजी पाटील सरांना आपण ऐकताय. आयक्युरा इव्हेंट्स लाईव्ह देखील सज्ज झाली आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा आमचे पंच जीवन गावण सर, विशू कोळी सर, सुरेश म्हात्रे सर, शैलेश चव्हाण सर, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. टॉस जिंकलाय आजच्या रजनीतील चौथा सामना सतीश स्मृती गावदेवी गावठण टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट रॉयल स्पोर्ट्स उल्वे. चांगली लढत पाहायला मिळेल. 6 षटकांचे पहिल्या फेरीतील सामने. 5 गोलंदाज तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी वापरायचे. एक रिव्ह्यू तुम्हाला पर इनिंग इथे आपण दिलेला आहे जो आपण वापरू शकता. चला मॅच ऑन करा प्लीज. जास्त वेळ आपण घेऊ नका. घड्यामध्ये अगदी आपण पाहतोय 11:02 होतात आणि चौथ्या सामन्याला आजच्या रजनीतील आपण करतोय प्रारंभ. तेजस कोळी, त्याच्या समवेत आपण पाहतोय हितेश मडवी. आकाश टकले पहिलं षटक घेऊन मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ तुम्ही साकारा शोध. गुड गेम. पहिला बॉल तेजस कोळीसाठी आकाशचा. राऊंड द विकेट आले. फटका फसला होता. बॉल अगदी पुढे पडला कव्हरच्या फिल्डरच्या. त्यानंतर थोडासा वळसा घेतला. पॉइंटचा फिल्डर आला पुढे. धावफलकाला सुरुवात झाली. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय खुलव्या टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न योग्यरित्या टाइम नाही करू शकले या बॉलला, ते म्हणजे तेजस कोळी. सिंगलने धावफलकाला सुरुवात करतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. चौथा सामना आतल्या रजनीतील आपण पाहतोय. सुंदर क्रीडांगण आणि सुंदर अशी क्रीडा स्पर्धा. मगाशी प्रतीकने खूप चांगला उल्लेख केला की आउटफील्ड कशी आहे, खेळपट्टी कशी आहे. अनुभव चांगला आला त्याला. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरनं कट केलंय. डीप पॉइंटला बॉलला स्टीयर केलंय आणि जितेश मडवीच्या बॅटमधनं आपण पाहतोय हा नेत्रदीपक असा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेट वाले रूम बनवली, जागा बनवली आणि अगदी बॉलला स्टीयर केलं 4 धावांसाठी. गीतेशला आपण पाहतोय आतली कडा लागली होती. बॉल अगदी फ्लाय स्लिपला 1 बाउन्स. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत होती किशोर यांच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक केले ते आकाशने या बॉलवर. स्कोर आपण पाहतोय 3 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. ओव्हर द विकेट आले होते. शेवटच्या मुवमेंटला बॉलला खरं तर खेळणं टाळलं ते म्हणजे गीतेशने. आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत दोघेही. त्याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय आत्माराम म्हात्रे सरांचं देखील आगमन होतंय. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कन्झिक्युटिव्ह डॉट बॉलचा मारा आपण पाहतोय सध्याच्या घडीला आकाश टकलेच्या माध्यमातून. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुढचे 3 बॉल. अगदी वर्सटाईल गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळले. यावेळेस मात्र अगदी शफल झाले. एक पाय वाकवला, बॉलला मात्र पाठवलं ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाकडे राहील आमचं लक्ष की धावा किती मिळतील या बॉलवर. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. शफल झाले, लॅप शॉट, परफेक्ट मिडल केलं आणि बॉल गेलाय तो 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे बिनबाद 9व्या आकड्यावर.
9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय करण मडवी 333 जर्सी नंबर असलेला आहे एक ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतो अष्टबल खेळाडू. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेचलाय. साइड स्क्रीनला वन बाउन्स हिट करतोय. पहिल्या बॉलवर करण मडवीवर केलंय आक्रमण ते म्हणजे तेजसने आणि ठोकलाय हा चौकार. त्याच दरम्यान खरं तर गावदेवी गावठाण टीमला शुभेच्छा आल्यात. गावदेवी गावठाण 40+ टीमचे कॅप्टन विकास रामनाथ पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात आणि विकेट हॅट्रिक साठी मिथुन म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते करणला. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर नक्कीच आपण पाहिलं तर चौकार आला होता तेजस कोळीच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतोय 2 निर्धाव चेंडू हाताळलेत करणचे आणि आपण पाहतोय परिपक्व असा हा अष्टबलू खेळाडू आहे करण मडवी. आपल्या टीमसाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी, प्रभावशाली कामगिरी त्याची राहिली आणि तेच तो दर्शवतोय. राऊंड द विकेट आले होते, इथे फटका फसलाय मात्र जाता जाता हलकीशी कडा लागली आहे. बॉल चाललाय तो अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडी नशिबाची साथही तेजसला मिळते आणि आलाय हा महत्वपूर्ण चौकार. चेंडूमध्ये कोणती खराबी नव्हती, चांगली लाईन, चांगली लेंथ होती. करण मडवी आपण पाहतोय राऊंड द विकेट सातत्याने मारा करतोय. पुन्हा आउटर एज लागली, फ्लाय स्लिपचा चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम होतं. पॉपिंग क्रीज पासून भरपूर लांब होते तेजस. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. किशोर यांच्या माध्यमातून स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा बिनबाद. पॉवर प्लेचा षटक सध्या प्रगतीपथावर असताना अंतिमचा एक चेंडू इथे येणं बाकी आहे. 6 षटकांचे आपण पाहतोय पहिल्या फेरीतील सामने या स्पर्धेच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग इथे फसत असताना तेजस कोळीचं पाहायला मिळतंय. एज लागली आणि सिंगल मिळते शेवटच्या बॉलवर. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तेजस कोळी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 धावा धावफलकावर रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमच्या. तेजस कोळी 7 बॉल 10 वर खेळतात आणि गितेश मडवी 5 बॉल 8 वर खेळतात. केली जाते की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. माननीय श्री राजेश नामदेव घरत साहेबांना आपण विनंती करत आहोत आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय असे माननीय श्री राजेश नामदेव घरत साहेबांचं स्वागत करण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्री शेठ म्हात्रे यांना सुद्धा आपण विनंती करूयात. नेहमीच या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलंय आणि श्री शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते माननीय श्री राजेश नामदेव घरत कामगार नेते साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिलेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातं. श्री शेठ म्हात्रे आणि भूषणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच व्यासपीठावर मोहन ठाकूर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. जासे टेनिस मधील एक माजी खेळाडू ज्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे आणि क्रिकेट प्रेमी आहेत अशी मोहन ठाकूर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती केली जाते की आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या. मोहनजी ठाकूर जासेमधील एक माजी खेळाडू आणि नेहमीच त्यांचं नितांत क्रिकेटवर प्रेम राहिलंय अशी मोहनजी ठाकूर इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. श्री शेठ म्हात्रे आणि भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या रजनीमध्ये सर्वांचं
यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. बिनगडी बाद. फुलटॉस बॉल समोर टोलवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. संचितच्या माध्यमातून सिंगलच मिळणार. आकाश टकलेचे षटक खरं तर महत्वपूर्ण. एक चौकार नक्कीच आलाय, तरी देखील म्हणावे तशा धावा खर्च केलेल्या नाहीये. दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ कोणती विकेट गमावली नाहीये. ही जमेची बाब जरी असली तरी धावसंख्या आपण पाहतोय 25 आहे स्कोर कार्डवर. प्रोजेक्टेड स्कोर इथून 53 पाहायला मिळतोय. 9.38 ची सरासरी सध्या आपण पाहतोय मेंटेन ठेवण्यात आली आहे. गीतेश सध्या आलाय, तो 7 बॉल 12 वर खेळतोय. पुढचा बॉल फेस करेल. हो, इथे मात्र अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टाइम नाही करू शकले, बॉलला मिडल नाही करू शकले, योग्य पोझिशन मध्ये आले नाही, बॉलची लेंथ लवकर ओळखू शकले नाही. ते म्हणजे गीतेश आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच मिळणार. 26 धावा. शेवटचा बॉल आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरमधील. डगआउटला विनंती, आपण पाणी रेडी ठेवा. डगआउट मधला कोणताही खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. तिथेच पाण्याची सोय आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली. तर वेळेचा सदुपयोग आणि टाइम मॅनेजमेंट, मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल टाकलाय. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट हा बॉल केलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग. उचलान लगेच फेकला या बॉलला. सिंगलच मिळणार या ठिकाणी. अजय होते त्या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे बिनबाद. 27 धावा धावफलकावर. चला, पाण्याची आवश्यकता नाहीये, जेव्हा असेल तेव्हा आपण घेऊन जा. आपण विनंती करूयात खंडोबा जासी आणि त्यांच्या विरुद्ध फ्रीडम 11 धाकटीजुई दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. खंडोबा दासे आणि फ्रीडम 11 धाकटीजुई दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. आणि ऑन स्क्रीन आपण पाहताय खरं तर कितीतरी दशकांपासून निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक, युवा समालोचकांना घडवण्यामध्ये खरं तर बहुमूल्य भूमिका ज्यांची राहिली असे आत्मारामजी म्हात्रे सरांना आपण ऑन स्क्रीन पाहताय सध्या इव्हेंट्सच्या माध्यमातून. कमी गतीने टाकलेला बॉल, हाफ ट्रॅकर, पुल मारण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, आवाक्याच्या बाहेर. संधी हुकली या बॉलवर करत संचितची आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवर रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला सिंगलच काढली जाते. तेजस कोळी सध्या स्ट्रायकिंग एंडवर आलाय. उंच कोरा बांधा असलेला अगदी पॉवर हिटर, मात्र म्हणावी तशी पॉवर हिटिंग आली नाही अजून, आणि ती यायला झाली आहे सुरुवात. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने हा फटका खेचलाय. याच फटक्यांची सध्या गरज होती. मोमेंटम बनवण्याची गरज होती, रिदम पकडण्याची गरज होती. आणि तो रिदम पकडत असताना युवा टॅलेंट संचितच्या विरुद्ध अनुभवाने भरलेला खेळाडू, पॉवरफुल हिटिंग, बिग आणि बिग हिट, षटकार. विनंती केली जाते. आपण या रायडू, आपल्याला सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे. एक उत्तम खरं तर गुणलेखक आहेत आणि न्यूयॉर्क स्टार जासी संघाचे दमदार खजिनदार असे प्रीतम म्हात्रे यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूयात. आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. बघा, आपण स्क्रीनवर पाहताय जसा उल्लेख झाला तसा पॉवरफुल 6 ऑफ द नाईट लगेच आपण पाहतोय क्लिप आयएक्यूरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 2 कॅमेरा अँगलने, सध्या 3 कॅमेरांनी स्पर्धा आपण कव्हर करतोय, 4 कॅमेऱ्यांनी स्पर्धा आपण कव्हर करतोय. आणि हा आपण पाहिला दमदार असा षटकार. हो, इथे पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे पायचीची. हो, पंच सांगतायत इम्पॅक्ट बाहेर आहे. लेग बायचा इशारा आलाय. सिंगलच मिळणार या बॉलवर आपण पाहतोय अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात. स्कोर पुढे सरकत असताना 35 धावा, 35 रन्स. गीतेशने मात्र आपण पाहिलं तर अगदी पॉवरफुल हिट लगावला होता. यावेळेस पुन्हा फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र नक्कीच गॅप मध्ये जात असताना आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार.
पर्यंत पोहोचू. थोडी टेक्निकल आणि मॅन्युअल स्कोरर शहानिशा करतायत. एक बॉल मात्र इथे डिलिव्हर होणं बाकी आहे. याही वेळेस आपण पाहतोय थोडीशी रायझिंग डिलिव्हरी होती. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, माफ करा. नो बॉलवर आली ती सिंगल. 2 धावा मिळतात. चला, ऍक्युरेट स्कोर सध्या आहे 45 रन्स. ओके, 46 धावा झाल्यात. ओ, फ्री हिटचा बॉल, काय खेचलाय हा फटका. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी बॅकफुटवर बॉडीवेट ट्रान्सफर करून पुन्हा एकदा स्लॉट मधल्या चेंडूला अगदी प्लॉट मध्ये पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे ते तेजस कोळीने आणि ठोकला हा षटकार. 4 मध्ये देखील चौकार येताना आपण पाहिले. एक रिव्हर्सवर तुम्ही चौकार पाहिला अलॉंग द कार्पेट. तेजसचा तो पॉवरफुल हिट पाहिला 6 धावांचा आणि 52 धावा तुम्ही पाहताय. 13ची सरासरी आणि या सरासरीने धावा पुढे गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 78 पाहायला मिळतोय. आजच्या रजनीतील सर्वोच्च धावसंख्या 79 आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत बाय जर या संघाला पाहिजे असेल त्याला त्यांच्यापेक्षा पुढे जावं लागेल. जी उभारली होती जय बजरंग मोठे भोमने. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट स्विंग झाली आहे. बॉल हवेत आहे, अंतर पार करेल का. खेळाडू आलाय बॉलच्या खाली, कोणतीच चुकी नाहीये. फलंदाज बाद होईल तो गितेश. अजयने टिपला तो सुंदर झेल आणि पहिला धक्का लागत असताना रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमला. त्याची इनिंग अगदी योग्य पद्धतीने बिल्ड केली. 15 चेंडू 23 धावांची एक चांगली इनिंग तो साकार करून मैदानाच्या बाहेर केलाय. धावसंख्येचा पाया रचलाय. आता त्या धावसंख्येच्या रचलेल्या पायावर इमारत उभी करायची आहे येणाऱ्या फलंदाजांना. तेजस कोळी अजूनही आहे सेट झालेला बॅट्समन. 11 बॉल 26 वर खेळतोय. पहिल्या बॉलवर आदित्यला मिळालं ते यश. नवीन बॅटर प्रतीक कोळी मैदानाच्या आतमध्ये. खंडोबा जासे विपक्ष फ्रीडम 11 धाकटी जोई. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा होईल टॉस. 6 षटकांच्या लढती तुम्ही आपण पाहताय आणि हीच खरं तर खासियत या स्पर्धेची राहिली आहे. गेल्या काही वर्षांपासून मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई भूषणजी म्हात्रे यांच्या खरं तर संकल्पनेत आणि त्यांच्या खरं तर मुख्य मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम म्हणजे संपूर्ण मित्र परिवार प्रत्येक वर्षी अगदी यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळते करतायत. चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याचा भन्नाट वेगही पाहायला मिळाला. आदित्य टकलेच्या माध्यमातून वेगाने बीट केलं. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा अवे फ्रॉम द बॉल. रायझिंग डिलिव्हरी पाहिली. टप्पा पडल्यानंतर भरपूर उसळी बॉलने घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबला. अनिल तिकडे पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. नेक्स्ट बॉल, पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. आदित्य टकले आपण पाहतोय एवढं चॉप करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र बीट करून गेला. मात्र व्हाईट बॉल पंचांनी सांगितलं. लाईन खराब होती या बॉलवर.
स्कोर पुढे सरकत असताना 53 धावा, 53 रन्स. आता पॉवरफुल हिटिंगची सध्या गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमला, कारण सतीश गावदेवी गावठाण संघ आपण पाहतोय फलंदाजांची खरं तर भरपूर खोलवरता आहे. बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ आहे. चांगल्या आपण पाहतोय फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. बघा आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. हा चेंडू नुकताच संपन्न झालेला यॉर्कर लाईनचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला होता. आदित्य टकलेची इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी, प्रभावशाली ही गोलंदाजी तुम्ही अनुभवताय. यावेळेस बघा आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी चेहऱ्याच्या जवळून निघून गेला. आणि अशा गोष्टी खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं व्हायला हव्या. पेस मध्ये व्हेरिएशन, बाउन्स मध्ये व्हेरिएशन, लाईन लेंथ मध्ये व्हेरिएशन, जेणेकरून समोरचा फलंदाज सेट होत नाही. आणि तेच इथे करत असताना, आपली गुणवत्ता दाखवत असताना आदित्य आपल्या टीमसाठी पुढचा बॉल वन्स अगेन. इथे थोडा खाली राहिला होता या अगोदरच्या बॉल पेक्षा, मात्र तरीही बीट झाला बॅट्समन. आपण पाहतोय 4 चेंडू या ओव्हर मध्ये खरं तर डॉट खेळला हा फलंदाज प्रत्येक कोळी. अजूनही अकाउंट ओपन झालं नाहीये त्याचं. थोडासा संघर्ष त्याचा पाहायला मिळतोय, मात्र संपूर्ण श्रेय जात आहे त्या आदित्य टकलेला. 5 बॉल मध्ये फक्त सिंगल दिली आणि 1 विकेट प्राप्त केली. 53 ला धावसंख्या थांबली आहे. यावेळेस मात्र एज लागली होती, लेग स्लिपला खेळाडू होते. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक आदित्यचं पाहायला मिळतंय. एकच धाव दिली आणि 1 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. तीही वाईडची रन होती. 5 षटकांचा खेळ संपला आणि 53 धावा तुम्ही पाहताय धाव फलकावर आहे. खरं तर तुषार कोहली सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज डगआउट मध्ये आहे, मात्र बॅटिंग मध्ये खरं तर त्याने स्वतःला थांबवलंय. दुसऱ्या खेळाडूंना चान्स दिलाय. येणाऱ्या 6 बॉल साठी काय रणनीती असेल रॉयल स्पोर्ट्स उलवा टीमची हे पाहावं लागेल. 53 ला 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रॉयल स्पोर्ट्स उलवे म्हटलं की नुकतीच आपण पाहतोय गेल्याच महिन्यामध्ये आपण एक रजनी क्रिकेट स्पर्धा पाहिली उलवे नोड मध्ये. रॉयल स्पोर्ट्स उलवेच्या माध्यमातून भरपूर चर्चा त्याही स्पर्धेची पाहायला मिळाली आणि तोच संघ सध्या आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. चला थोडी घाई करा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रुती गावदेवी गावठाण संघ. शेवटचं षटक इथे न बाकी. दयानंद मडवी खरं तर यांच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी या शेवटच्या ओव्हरची. 53 ला 1. पहिला बॉल थोडा खाली राहिला होता. क्रॉसिंग ऍक्शन आपण पाहतोय. राऊंड द विकेट मारा करतायत जर्सी नंबर 8600 दयानंद मडवी. भरपूर अनुभव असलेला हा देखील गोलंदाज तुम्ही पाहताय. निकनेम दया या नावाने प्रसिद्ध दयानंद मडवी. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. दयानंद नाही पकडू शकले हा झेल. कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. रनआउटची संधी आणि इथे रनआउट होत असताना फलंदाज तेजस कोहलीला तुम्ही पाहताय. माइंडसेट चांगला होता की स्ट्राईक मला जास्तीत जास्त घ्यायची आहे, मात्र त्या पवित्र्यामध्ये कधीतरी विकेट गमावली ती म्हणजे तेजसने. आणि धावसंख्या आपण पाहतोय 54. 2 विकेट्स रॉयल स्पोर्ट्स उलवे टीम. दोन विकेट्स गमावले. आपण पाहतोय बाद होणारा खेळाडू तेजस कोहली आणि त्यांचेच बंधू तुषार कोहली सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. बाहुबली या नावाने खरं तर प्रसिद्ध 0003 जर्सी नंबर. शेवटच्या 4 चेंडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत, कारण धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो सतीश गावदेवी गावठाण संघ. दुसऱ्या बाजूने पहिल्या 4 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, मात्र आदित्य टकले तर ते षटक ते मोमेंटम शिफ्ट करून गेलं. 1 धावसंख्येचं जिथे 1 विकेट आली, इकॉनॉमिकल स्पेल त्याने तो हाताळला आणि त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना दयानंद मडवी याला आपण पाहतोय. 2 बॉल मध्ये सिंगल खर्च केली, 1 रनआउट आला त्याच्या ओव्हर मध्ये. 54 ला 2. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग या बॉलची दिशा. राऊंड द विकेट मारा करत असताना कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे
करता यॉर्कर लाईनचा बॉल होता, अगदी लेग स्टंपच्या बाजूने निघून गेलाय. थोडी आतमध्ये दिशा असती ना तर त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता फलंदाजाचा. एवढेच मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल जातोय. सिंगलच मिळणार, जास्त काय नाही. तुषार कोळी न्यू बॅटर. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 56 धावा, 56 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रतीक कोळीने 5 चेंडू निर्धाव खेळलेत. अजूनही धावसंख्येचा अकाउंट खरं तर त्याचं ओपन झालं नाहीये आणि ते खेळलेले 5 चेंडू निर्धाव इथे भरून काढावे लागतील. लोअर फुल टॉस बॉल होता. आपण पाहतोय पुन्हा लॉंग ऑनला आपण पाहतोय दिशा दिली आहे. खेळाडूचं थोडं फॉर्मलिंग पाहायला मिळालं, मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झाला नाही. सिंगलवरच समाधान व्यक्त केले दोन्ही फलंदाजांनी. 57 धावा, चांगल्या पद्धतीने धावा रोखल्यात. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये ते सती स्मृती गावदेवी गावठाण टीमने. कौतुक आहे गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं. यावेळेस बॅकफूटवरनं पंच केलंय एक्स्ट्रा कव्हरला. ओ खेळाडू आहे, जज करतायत योग्यरित्या, घाई केली नाही कोणती खेळाडूने. स्लो रन बॉल होता, कमी गतीने टाकला होता हा बॉल दयानंद यांनी. सिंगल 58 धावा. आणि आता शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील खंडोबा जासे विपक्ष फ्रीडम 11 धाकटे जोई. टॉस होईल या बॉल नंतर. शेवटचा बॉल बॅकफूटवरनं मात्र अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहताय मिड विकेटला. पुन्हा खेळाडूकडनं थोडीशी फॉर्मलिंग झाली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत असताना आपण पाहतोय 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन थांबली 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ती 60 या धावसंख्येवर आणि 61 धावांचं लक्ष असेल सती स्मृती गावदेवी गावठाण टीम समोर. फ्रीडम 11 धाकटीच जुई आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासी. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि या दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आणि नाणेफेकी करण्यासाठी आपण विनंती करूयात. वामनजी पाटील यांना आपण विनंती करतोय. आयशा 11 फ्रीडम धाकटीच हा संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि नाणेफेकीचा कॉल केला जातोय वामनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. 6 षटकांची मॅच आहे, 5 गोलाच 1 रिव्ह्यू असेल ही आयोजन कमिटीची. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय खंडोबा जासई टीमना. निर्णय काय असेल तन्मय? डिसिजन पेंडिंग आहे. आणि फ्रीडम 11 धाकटीच आणि खंडोबा जासई संघाला आपण शुभेच्छा देऊयात. आणि जशी मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद विपुल पाटील यांना आपण सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये ऐकताय. तर त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करूया. आणि 4थ्या सामन्यामध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे विपक्ष सतीस्मृती गावदेवी गावठाण सुनील शेठ मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टार्गेट सेट झालं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. धावा बनवायच्यात 61 36 चेंडूमध्ये. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आणि गावठाण टीमला विनंती राहील पहिली सलामीवीर जोडी मैदानामध्ये आपण दाखल करा. आजच्या रात्रीमधला 4था सामना नाईट फॉर्मॅटमध्ये 6 षटकांचे सामने आपण होताना पाहताय. जासई नगरीमध्ये मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित या स्पर्धेमध्ये दमदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं. कालची रात्र देखील पहिली होती, आज दुसरी रात्र या स्पर्धेची. 10चा पोल आहे. आणि ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील
त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल. ही महत्त्वाची सूचना आम्ही देतोय प्रत्येक टीमला. आणि आतापर्यंत आय थिंक 79 हायेस्ट होता मोठे बोम संघाचा, ज्याने पहिल्या सत्रात बॅटिंग केली होती. सतीशपती गावदेवी गावठाण संघ खेळतोय आणि दिघोड्याचे माजी सरपंच आणि जयमाता दी दिघोडी ग्रुपचे सर्वे सर्वा मयूरशेठ घरत यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि कंठवलीची खरं तर एक अष्टपैलुषी खेळाडू विशाल पाटील यांच्या वतीनं आकाश टकले आणि गावदेवी गावठाण संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. जयमाता दी ग्रुपचे सर्वे सर्वा मयूरशेठ घरत आणि विशाल पाटील कंठवली यांच्या वतीनं सतीशपती गावदेवी गावठाण संघासाठी शुभेच्छा येतात. तर मॅचला होईल सुरुवात. पहिली A1 जोडी मैदानाकडे दाखल झाले. करण मडवी आणि त्याच्या बरोबरीने अनिल पाटील हे दोन खेळाडू सलामीवीर, आघाडीचे दोन खेळाडू. कशा पद्धतीने सलामी देतील डावाला हे पाहावं लागेल. करण मडवी म्हटलं की गेम चेंजर. तो जर का अधिक काळ विकेटमध्ये थांबला तर या धाबा अगदी सहज सोप्या होतील बॅटिंग करणाऱ्या सतीस्मृती गावदेवी गावठाण टीमला. 36 चेंडूमध्ये 61 प्रतिषटक 10च्या सरासरीनं पुढे जायचं आहे या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना गावठाण टीमला तर एका बाजूने रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला मात्र या धावा रोखायच्या आहेत. तुषार कोळी यांचा संघ इन ॲक्शनमध्ये. तर पहिल्या षटकासाठी महेंद्र मडवी बॉलिंग मार्गवरती. पहिला बॉल लाऊड अपील झाले, जोरदार अपील होती का तर लेग बिफोर द विकेटसाठी. पंचाने सांगितलं बॉलचं इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, पिचिंग झाला बॉल, डिरेक्शन थोडासा अँगल बनवून मात्र बॉल बाहेर निघाला होता. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिला खरं तर निर्धाव चेंडू घोषित केला पंचाने. महेंद्र मडवी याच्या चेहऱ्यावर थोडासा हसू पाहायला मिळालं. लाऊड अपील, करणचा विकेट जर का झटपट मिळाला तर डेफिनेटली गावठाण संघाची दबाव वाढेल. अगदी योग्य निर्णय होता. पंचांच्या माध्यमातून लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला बॉलला. पहिली सिंगल करणच्या बॅटमधून आली गावठाण टीमच्या खात्यामध्ये. स्वतःचा टीमचं अकाउंट ओपन केलं करण मडवी या खेळाडूने. नामांकित खेळाडू, व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून करणकडे पाहिलं जातं. आणि फार कमी वेळेमध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. कमी वयामध्ये चांगली चमकदार कामगिरी आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. तंत्रशुद्ध फटकेबाजी ही त्याची ओळख राहिली. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार इनिंग साकारणारा खेळाडू. त्याच्या बरोबरीने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय. या वेळेला आपण पाहिला लॉफ केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये. हा फटका त्या ठिकाणी चाललाय, प्रोटेक्शन मिळाले का नाही हे पाहावं लागेल. डीपमध्ये मात्र कमालीचे प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहिले आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. खरं तर करण मडवी आणि त्याच्या बरोबर असणारा खेळाडू अनिल पाटील यांना सलग 3 षटकारासाठी लक्ष्मीनारायण ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आमचे मिथुन दादा यांच्या वतीने खरं तर 1000चं पारितोषिक आलंय. मिथुन मामा यांच्या वतीने हे पारितोषिक खेळाडूंसाठी आलंय. आज झकास त्यांची खरं तर एंट्री पाहिली. रॉयल लुक, आज चर्चा त्यांच्या ड्रेस कोडचाच होतोय. चर्चा त्यांच्या ड्रेस कोडची सातत्याने होईल. खरं तर आजही अगदी यंग, कमी वयाच्या दिवसात आम्हाला त्यांचा फिटनेस, चेहऱ्यावरचा हास्य त्यांचा आपण पाहिला. स्मित मुद्रा, गुडघा टेकत हा फटका ट्रेडमार्क शॉट राहिला करण मडवीचा. फक्त दिशा दिल्या स्क्वेअर लेग रिझन कडे बॉल चाललाय. एका टप्प्यावरती आमच्या अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा चौकार. पाहिलं 19च्या खतर दशकातील सुपर हिरो मिथुन दादा चक्रवर्ती. पण तो सध्या सुपर हिरो आहेत जासेचे आमचे मिथुन दादा. काल बॉलिंग चांगली केली, आज पर्सनॅलिटी डेव्हलप केली. क्या बात है. वन्स अगेन वन मोर, ये दिल मांगे मोर, अनदर 4 करण मडवीच्या बॅटमधून आणखीन एक धमाका चौकार येतोय गावठाण टीमसाठी.
सर्वांना नम्रतेची विनंती, आपण सुद्ध प्रेक्षकात आपण रॅलिंगच्या मागे बसा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. सर्वांना विनंती करतो आम्ही थोडं कोऑपरेट करा. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्या. 30 चेंडूमध्ये आता विजयासाठी 49 धावांचं समीकरण. पहिल्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी आपण पाहिली. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय अश्वित खारकर, यंग टॅलेंट हा खेळाडू. अश्वित मात्र या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. रॉयल स्पोर्ट्स उल्वे, रॉयल म्हणजे राजा, आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून आम्ही रॉयल ट्रॉफी पाहिली होती. उल्व्याच्या कर्दर क्रीडांगणामध्ये केबी काका मैदानात स्पर्धा झाली होती. दमदार A1 क्वालिटीचं आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून पाहिलं. आणि आगामी कालखंडामध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं आमचे निलेश कारकर यांच्या वतीने लवकरच आणखी एक मोठी नामांकित स्पर्धा उल्वे नोड मध्ये तुम्हाला तुमच्या भेटला येईल. नाईट स्पर्धेचं आयोजन त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. प्रतीश पाटील अँड कंपनी, स्वतः आमचे निलेश कारकर स्पर्धेचे मुख्य आयोजक. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ केला, बॉलला उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय अश्वित खारकर या गोलंदाजाने. खेळाडू बाद झालाय. अनिल पाटील बॅक टू द डगआउट. मिथुन दादा यांचं संगीत तुम्ही ऐकताय आणि स्टेजवरती आमचे बसलेले मिथुन दादा प्रचंड खुश झाले. एव्हरग्रीन असं करत हे नायक होऊन गेले, न भूतो न भविष्यती. 12 धावा स्कोर कार्ड मध्ये एक खेळाडू बाजारा नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. यस, दयानंद मडवी यांना आपण पाहता आमच्या खरं तर व्यासपीठावरती कॅमेरामन फोकस करा. VIP डायज वरती स्वतः बळीशेठ घरत आणि त्याच्या बाजूला भूषणजी मात्रे आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे मिथुन दादा या स्पर्धेचा आनंद घेत असताना. त्रिमूर्ती त्रिवेणी संगम तुम्हाला VIP डायज वरती पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र धाव फलकावरती तब्बल 12, एक खेळाडू बाद 12. यस, 12 रन ऑन स्कोर कार्ड. इथे आपण पाहता सिंगलला प्राधान्य दिलं. स्ट्राईक रोटेट केली. आता करण मडवीला जितकी जास्त स्ट्राईक मिळेल तर तेवढा फायदा मात्र गावठाण संघाला होईल. त्यामुळे त्या खेळाडूला स्ट्राईक एंडमध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. समोर असताना दयानंद मडवी या फलंदाजाने 4 बॉल 9 धावसंख्येचं योगदान करण मडवीने आपल्या टीमला दिलंय. आणि या धावसंख्या आपण जर पाहिली संघाची एकूण तब्बल 13-27 चेंडूमध्ये 48 धावांचं समीकरण बाकी आहे. करण मडवी या मॅच मधला निर्णायक खेळाडू असेल. करण मडवी, मी मगाशी देखील म्हटलं, जर का अधिक काळ विकेटवरती वेळ घालवला या खेळाडूने तर मात्र अडचणी वाढतील. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाच्या वाट्याला शफल झाले होते. थोडासा बॉल त्या ठिकाणी डाऊन द लेग करताना असं वाटलं होतं कदाचित हा बॉल फाईन लेगच्या बाहेर गेला असता. बॉल जेव्हा अकूट टप्प्यावरती पडला तेव्हा संयमने सांगितलं 6, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही, त्यामुळे वाईड बॉल पंचाने घोषित केला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 27 बॉल 47. यावेळेला फटका लाजवाब, स्वीट साऊंड, टक आवाज आला बॅटचा. आणि इथे आपण पाहिलं कॉन्फिडन्स देणारा हा स्ट्रोक करण मडवीच्या बॅटमधून लॉंग लेगच्या बाहेर षटकार. करण मडवीच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता तेव्हा थोडेसे निराश झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच लाईनवर बॉल आला आणि पिकअप शॉट. यावेळेला फुल टॉस, गुडघा टेकत फॉलिंग सिपचा प्रयत्न, बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार. इथे मात्र आला आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. ₹1000 कॅश प्राइज झालाय. दयानंद मडवीसाठी सुद्धा विशाल मडवीच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी ₹500 आणि रोहित मात्रे यांच्या वतीनं सलग्न 3 षटकारासाठी ₹1000 कॅश प्राइज हे दयानंद मडवीसाठी दिलं जाईल. पुढच्या बॉलवरती आणखीन एक षटकार तर आमचे मिथुन दा यांच्या वतीनं देखील 1000, पण तो फक्त दिशा दिली. मोठ्या फटकांचा मोह आवरला. सेन्सिबल क्रिकेट, कारण करण मडवी म्हटला ते एक रिस्पॉन्सिबल खेळाडू, मॅच्युअर्ड खेळाडू, तो मात्र डावाला पुढे घेऊन चाललाय. एक गडी बाद 27 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 24 बॉल आता विजयासाठी
34 धावांचं समीकरण. सतीश मोती गावदेवी गावठाण संघाचे सर्व पुरस्कर्ते सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक सुनील शेठ मडवी यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तेजस म्हात्रे, कैवल्य म्हात्रे आणि त्यांच्यासोबत वैभव म्हात्रे यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे आपली वाट पाहतात. सध्या सतीशपती गावदेवी गावठाण संघ खेळतोय आणि या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी आणि तसेच लाईट हाऊस ग्रुप धनुष शेठ मडवी यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. निखिल शेठ मडवी सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात आणि खरं छोटा टायगर धनंजय शेठ मडवी यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या म्हणजे सतीशपती गावदेवी गावठाण टीमला. 24 बॉल आणि 34 धावा. करण मडवी आतापर्यंत 7 बॉल 22 धावांचं योगदान या खेळाडूने आपल्या टीमला दिलं. विकेट हवा आहे. फुल टॉस बॉल, खराब लाईन आणि इथे मात्र खराब चेंडूवरती चांगला समाचार घेतला. मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. फुल टोल वसूल करणारा करण मडवीच्या बॅटमध्ये आला हा ब्रँडेड षटकार. याही वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा त्यांच्या दिशेने हा फटका त्या ठिकाणी पाहिला. अभिजित म्हात्रे खरं तर एवन आयोजक तुषार कोळी आणि अभिजित म्हात्रे यांचा आम्ही बॅनर पाहिला होता त्या स्पर्धेमध्ये. तब्बल 5000 पारितोषिक होतं. शेवटच्या रात्रीमध्ये बॅनर हिटला. अभिजित म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. सिंगल रन मिळाली. आता अंतिम 22 बॉल विजयासाठी तब्बल 27 धावा. सामना अगदी क्लोज आला, जवळ आलाय परंतु संपलेला नाहीये. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये बॉल तयार. याही वेळेला महेंद्र मडवीचा बॉल त्या ठिकाणी बॅक टू द बॉलर खेळले. निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त डॉट बॉल, त्याहीपेक्षा करण मडवीचा विकेट या सामन्यामध्ये हवा आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. तर एका बाजूने करण मडवी जितका वेळ विकेटमध्ये घालवेल तितका सामना सोपा होईल गावठाण टीमसाठी. राऊंड द विकेट आले होते. थोडासा आपण पाहिला वेगवान बॉल आणि विकेट किपरला बीट केला. बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार. इथे मात्र आलाय 22चा नशिबाचा चौकार. हे संगीत जेव्हा आपण ज्या मोर्चामध्ये ऐकलं परमेश भाई यांच्या मुखातून लाईव्ह, तेव्हा मात्र प्रत्येक भूमिपुत्रांना मात्र एक वेगळी ऊर्जा मिळाली होती त्या कार्यक्रमामध्ये, त्या मोर्चामध्ये. दिबांचं ते आंदोलन नावासाठी, हक्कासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी मात्र तो लढा तमाम भूमिपुत्रांनी उभारला होता. त्या लढ्यामध्ये खरं तर परमेश भाई यांनी ऑन स्टेजमध्ये ते संगीत गायलं होतं आणि भरपूर ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली होती. 19 बॉल आणि 22 धावा. 19 चेंडूमध्ये 22 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. पूर्णपणे हावी झालाय करण मडवी. हा खेळाडू 9 बॉल 29 वरती खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला करण फक्त दिशा दिली. यावेळेला आपण पाहिला स्कूपचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिला मागचा पाय वर घेतला आणि एका अँगलमध्ये पायावरती टाकलेला बॉल त्याला दिशा दिली. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक आणि इथे आपण जर पाहिला चौकार आलाय. सामना सोपा झालाय. वन्स अगेन आपण पाहिला लेग लान्सचा प्रयत्न होता आणि यश मिळालं करण मडवीला. आता 18 बॉल विजयासाठी 18 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलंय. असेल खंडोबा जासई विपक्ष फ्रीडम 11 धाकटी जुई या दोन संघामध्ये लढत. रोहित गरत मॅन इन फॉर्म धाकटी संघाचा अष्टपैलू खेळाडू. उरण टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक दमदार खेळाडू त्याचा खेळ तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. तर त्यासाठी बक्षीस आलंय रोशन. खरं तर सचिन ठाकूर यांचे समर्थक रोहित म्हात्रे पप्पा यांच्या वतीने षटकार, प्रत्येक षटकारासाठी 10,000 रुपयाचे कॅश प्राइज हे दयानंद मडवीसाठी दिले जाईल. खरं तर दयानंदचं मी कौतुक करेल. त्याला माहिती आहे करण मडवी सेट झाला, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल या ठिकाणी. पण जर पाहिला सातत्याने तो सिंगल घेतोय, डोक्याचा वापर केला. असं म्हणतात पायाने चालाल तर फक्त अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि एका बाजूला जो फलंदाज अगदी लय मध्ये फ्लो मध्ये करण मडवी, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल इथे मग दयानंद दाखवलं.
राऊंड द विकेट, थोडे फिंगर रोल केले, बॉलला बाहेर काढला पंचांनी, मात्र या बॉलला वाईड घोषित केला, अवे फ्रॉम द बॉडी. करण पासून दूर ठेवला चेंडूला. करणच्या रडारामध्ये आला बॉल तर नक्कीच सीमा पार होईल इतकी भेदकता दाहकता त्याने या इनिंग मध्ये दाखवली. 17 बॉल 16. यावेळेला फुल टॉस, गुडघा टेकला होता बॅट अँड पॅटच्या मधून, बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपर तुषारच्या हातामध्ये. एकाच फरीमध्ये 2 बंधुराज आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक मध्ये तेजस, विकेट किपर तुषार. यावेळेला ऑन साइडला हा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंग अँड स्ट्रॉंग, सीमारेषा क्लिअर करणारा करण मडवीचा आणखीन एक धमाका षटकार. करण मडवी 15 बॉल आणि 10 धाबा. स्टेप आउट झाले. यावेळेला आपण पहिला डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलने उंची घेतली, कदाचित झेल होईल, उशीर झाला. आश्वित खारकरने मात्र टिपला झेल, मैदानाच्या आतमध्ये संपलाय. करण मडवी या खेळाडूचा खेळ, ज्याने 13 बॉल मध्ये 39 धावांची इनिंग साकारली आहे. खेळ आवडले असेल तर एकदा जोरदार डाव द्या करण मडवी या खेळाडूसाठी. करण मडवीचा गोल्डन विकेट मात्र मिळाला, पण जाता जाता त्याने आपली कामगिरी चोखरित्या बजावली. वाखणण्याजोगी कामगिरी या खेळाडूने केली आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय अजय हा फलंदाज. न्यू बॅटर, 14 बॉल आणि विजयासाठी आता 10 धावांचं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाहीये. तेजस कोळीला मात्र हा विकेट मिळाला. करण मडवीचा काउंटर अटॅकचा प्रयत्न केला होता करणने आणि ज्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले. आश्वित खारकरने चांगला झेल टिपला. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 51 धावा. अजयने सलग खरतर 2 षटकार मारले, तरी लक्ष्मीनारायण ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आमचे मिथुनदा यांच्या वतीने त्या ठिकाणी 1000चं पारितोषिक असेल फलंदाजाला. लगातार 2 षटकार. आणि रोहित म्हात्रे यांच्या वतीने देखील पारितोषिक असेल अजयला. फक्त दिशा दिले. हा सामना थोडासा आपण पाहिला अतिशय क्लोज झालाय. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 13 बॉल आता विजयासाठी 9 धावा हे कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. सिंगल डबलने आता डावाला पुढे घेऊन चाललेत दयानंद आणि त्याच्या बरोबरीने अजय, हे 2 मिडल ऑर्डरचे फलंदाज. पहिला खेळाडूबाज होताना आपण पहिला अनिल, त्यानंतर करण बाद झाला, आता दयानंद आणि एका बाजूला असेल अजय. यावेळेला थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, हे व्हेरिएशन थोडं अंगलट आलं. राऊंड विकेट अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, वाईड लाईनच्या बाहेर बॉल वाईड त्या ठिकाणी घोषित झालाय. सुनील शेठ मडवी यांच्या वतीने कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर तब्बल 1000चं पारितोषिक असेल. कदर आता 8 धावांचं समीकरण बाकी आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 बॉल 8 या ऐकू आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. एका डीजेच्या माध्यमातून तयार झालं. 12-8 आणि इथे आपण पहिला बॉल वाईड टाकलाय. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. कोणत्याही फलंदाजाने जर का षटकार मारला तर सन्माननीय सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक फलंदाजांना. आता 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 7 धावांचं समीकरण. या बॉल ऑन साइडला हपम जॅक केला, बॉलला फटका चांगला गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, विजयाच्या समीप नेणारा हा चौकार. 4 धावा. कृष्णाजी घरसब आणि लाईट हाऊस यांच्या वतीने मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, इथे फटका फसलाय, हलकीशी कडा लागली. विकेट किपर तुषारला जागेवरती देखील हलण्याची गरज लागली नाही. त्याच्या हातामध्ये झेल विसावला, खेळाडू बाद झाला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. 10 बॉल 3 चं समीकरण. चालले 10 बॉल आणि विजयासाठी फक्त 3 धावा हे समीकरण. सामना सोपा झालाय, एकतर्फा झालाय गावठाण संघाच्या बाजूला.
नेक्स्ट मॅच मात्र असेल खंडोबा जासई विपक्ष फ्रीडम 11 धाकटी जुई. दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. जय माता दी ग्रुप मयूर शेठ घरत माजी सरपंच दिघोडे ग्रामपंचायत यांच्या वतीने देखील आकाश तुमच्या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनापासून आभार. पहिलाच बॉल वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी धाबा कमी बनवायचा, त्यामुळे प्रेशर थोडंसं राहील फिल्डिंग टीम वरती. 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 3 धाबांचं समीकरण. मॅजिकल गोलंदाजी या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाला करावी लागेल. संकेत भोईर हा खेळाडू कमबॅक करत असताना याही वेळेला मोठा फटका खेळायचा आहे आकाशला. सलग 2 डॉट बॉल आले. करण मडवीने जर का वाजवी फलंदाजी केली नसती तर कदाचित या सामन्यामध्ये गावठाण संघ बॅकफुटला असता, परंतु करण मडवीने सामना सोपा करून दिलाय. आणि इथे मात्र डाबाला पुढे घेऊन जायचा वन्स अगेन. आणखीन एक आपण पाहिला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू दबाव आकाश टकलेमध्ये दबाव आता गावठाण संघावरती. सतीश स्मृती गावदेवी गावठाण या संघाला मात्र शेवटच्या 7 बॉलमध्ये करायच्या तब्बल 3 धावा. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. इथे फटका फसलाय, जर विकेट मिळाला तर दबाव वाढेल. कॉलिंग नव्हतं. 2 खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला, त्याचा फायदा झाला गावठाण टीमला. ज्या ठिकाणी आकाशला जीवनदान मिळालं त्याही पेक्षा महत्वाच्या 2 धावा आल्या. स्कोर इज लेवल. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी 1 रनचं समीकरण. रायगड प्रीमियर लीग मध्ये MD वॉरियर्स संघाच्या अगेन्स्ट अजय पाटील बेलवली त्याने केलेला कारनामा कोल विसरेल. त्याच वेळेला आपण पाहिलं मागील 2 वर्ष अगोदर मयूर पिसेकर यांचा बदलापूरचा क्रीडांगण. खरं तर आपण पाहिलं कडाव संघाचा गोलंदाज ज्याने झाई संघाच्या अगेन्स्ट 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड केली होती. या मॅच मध्ये असा रेकॉर्ड आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल का? जर का हा रेकॉर्ड झाला, गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये ओम कारकर, तर मात्र या खेळाडूला सर्व पाठीराखे खांद्यावर घेऊन अक्षरशः नाचवतील. 6 बॉल 1 समोर फलंदाज असेल दयानंद मडवी. 6 चेंडूमध्ये 1चं समीकरण. आजचे प्रत्येक सामने आपण पाहिले संदेश तर अगदी शेवटच्या षटकापर्यंत आले. इथे आपण पाहिला पुलचा फटका, विजयी स्ट्रोक, बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पार, विजयी चौकार. आणि या चौकाराने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. सतीश स्मृती गावदेवी गावठाण. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम रॉयल स्पोर्ट्स उलवे या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याने खरं तर आपण पहिल्या संघासाठी केल्या 13 बॉलमध्ये 39, तो खेळाडू आहे करण मडवी, सामनावीर.